पुण्याची खाद्य संस्कृती ही जगभरात प्रसिद्ध आहे। मिसळ, पाणीपुरी, वडापाव, भेळ अशा पारंपरिक पदार्थांनी पुणेकरांच्या चवीला वेगळी ओळख दिली। याच खाद्य संस्कृतीला गेली 94 वर्ष जपून ठेवणारे एक ठिकाण म्हणजे राजेश भेळ केंद्र। शुक्रवार पेठेतील मंडई परिसरात असलेले हे भेळ केंद्र आजही जुन्या चवीसाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते। नेमकी ही परंपरा काय, कशा पद्धतीने भेळ बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून। माझं नाव राजेश सुधाकर मनसरकर। मी माझं दुकान शुक्रवार पेठमध्ये मंडई या ठिकाणी आहे, रतन सायकल मार्ट समोर। गेली मी 94 वर्ष गिरायकांना उत्कृष्ट प्रतीचं फरसाण, पोळी भेळ, सुकी भेळ आणि मटकी भेळ देतो। विशेष करून मी आपल्याला सांगू इच्छितो की हे दुकान माझ्या आजीने चालू केलं होतं 94 वर्षापूर्वी। त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा, माझ्या आईचा यांचा सर्व सहभाग आहे। आणि मी एक माझी स्वतःची मान्यता आहे की गिरायकांच्यामुळे मी आहे, माझ्यामुळे गिरायक नाही। गिरायकांनी मला फार वरपर्यंत उचलून धरलं आणि जो माझा सहकारी आहे तो गेली 30 वर्ष माझ्या इथं काम करतो, त्याचे पण मला दुवा मिळतात, गिरायकांच्या दुवा मिळतात आणि त्यांचा मी फार फार ऋणी आहे। ज्या 94 वर्षाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला ती भेळ होती साधारणतः एक 5 रुपये किंवा 1 रुपयाला भेळ होती, नंतर वाढत गेली। स्टार्टिंगला 1 रुपयाला होती सुरुवातीला, माझ्या आजीने चालू केली त्यावेळेला। आणि माझ्या वडिलांचं वय आता 90 आहे। म्हणजे माझे आजी, माझे आजोबा, आजी, नंतर माझे वडील, माझी आई आणि आता मी आणि माझे मिसेस, आम्ही 2 जण सांभाळतो। माझ्याकडे आता ओली भेळ आहे, मटकी भेळ आहे आणि फरसाण भेळ आहे। ओली भेळ आणि मटकी भेळ 60 रुपयाला आहे आणि फरसाण भेळ 70 रुपयाला आहे। आपल्याकडे फरसाण एकदम उत्तम प्रतीचं असतं, 1 महिना जरी ठेवलं तरी खराब होत नाही। हे सर्व स्वतःचं आहे। माझ्याकडे जी अशी गिरायक आहेत ती छोटी लहान केजी मध्ये होती, आता ते आजोबा झालेले आहेत, अशी गिरायक आहेत माझ्याकडे। आणि निरंतर असं अखंड सेवा चालू आहे। आपण स्वतः तयार करतो, बाहेरच्या फक्त मुरमुरा बाहेरचा असतो, बाकी टोटली आम्ही स्वतः तयार करतो। 94 वर्षांचा प्रवास फक्त खाद्य व्यवसायाचा नाही तर पुण्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि चवीचा वारसा जपणारा आहे। या ठिकाणी सुवासाचा, भेळीचा, कुरकुरीत आणि तिखट गोड चवीचा संगम आजही प्रत्येकाला जुन्या पुण्याची आठवण करून देतो। त्यामुळे तुम्हाला देखील ही भेळ खायची असेल तर तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता।